जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासे आपण, या नाव ज्ञान. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे. नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान. जे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे. समूळ द्वैत निवारे, या नाव ज्ञान. मन बुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार. उल्लेख परेहुनी पर, या नाव ज्ञान. जेथे नाही दृश्यभान, जेथे जाणीव हे अज्ञान. विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान, यासी बोलिजे. सर्वसाक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया. परी ते जाणीजे वाया, पदार्थ ज्ञान. दृश्य पदार्थ जाणीजे, त्यास पदार्थ ज्ञान बोलिजे. शुद्ध स्वरूप जाणीजे, या स्वरूप नाव स्वरूप ज्ञान. जेथे सर्वांची नाही ठाईचे, तेथे सर्व साक्षत्व कैसे. म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे, मानूची नये. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत. म्हणून शुद्ध ज्ञान ते स्वतंत वेगळेची असे. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपाची आपण. या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान, जाणीजे श्रोती. महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला. तेथीचा तो विचार केला पाहिजे साधके. महावाक्य उपदेश सार, परी घेतला पाहिजे विचार. त्याच्या जपे अंधकार, न फिटे भ्रांतीचा. महावाक्याचा अर्थ घेता, आपण वस्तूची तत्वता. त्याचा जप करिता, वृथा सीणची होये. महावाक्याचे विवरण, हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्षांशे आपण वस्तूच आहे. आपला आपणासी लाभ, हे ज्ञान परम दुर्लभ. हे आदि अंती स्वयंभ स्वरूपची स्वये. जेथून हे सर्व ही प्रगटे, आणि सकळ ही जेथे आटे. ते ज्ञान झाली या फिटे, भ्रांती बंधनाची. मते आणि मतांतरे, जेथे होती निर्विकारे. अतिसूक्ष्म विचारे, पाहता ऐक्य. जे या चराचराचे मूळ, शुद्ध स्वरूप निर्मळ. या नाव ज्ञान केवळ, वेदांत मते. शोधिता आपले मूळ स्थान, सहजची उडे अज्ञान. या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान, मोक्षदायक. आपणासी ओळखो जाता, अंगी बाणे सर्वज्ञता. तेणे एकदैसी वार्ता, निशेष उडे. मी कोड ऐसा हेत, धरून पाहता देहातीत. अवलोकिता नेमस्त स्वरूपची होये. असो पूर्वी थोर थोर, जेणे ज्ञाने पैलपार. पावले ते साचार, ऐक आता. व्यास वसिष्ठ महामुनी, शुक नारद समाधानी. जनकाधिक महाज्ञानी, येणेची ज्ञाने. वामदेवाधिक योगेश्वर, वाल्मिक अत्री ऋषेश्वर. शौनिकाधिक अध्यात्मसार, वेदांत मते. सनकाधिक मुख्य करुणी, आदिनाथ मीन गोरक्षमुनी. आणिक बोलता वचनी, अगाध असती. सिद्धमुनी महानुभाव, सकळांचा जो अंतर्भाव. जेणे सुखे महादेव, डुलत सदा. जे वेदशास्त्रांचे सार, सिद्धांत धादांत विचार. ज्याची प्राप्ती भाग्यानुसार, भाविकासी होये. साधू असंत आणि सज्जन, भूत भविष्य वर्तमान. सर्वत्रांचे गुह्य ज्ञान, ते सांगिजेला आता. तीर्थे व्रते तपे ज्ञाने दाने, जेन जोडे धूम्रपाने. पंचाग्नी गोरांजने, ते प्राप्त जे प्राप्त नव्हे. सकळ साधनाचे फळ, ज्ञानाची सिगची केवळ. जेणे संशयाचे मूळ, निशेष तुटे. 56 भाषा तितके ग्रंथ, आदी करून वेदांत. या इतुकियांचा गहनार्थ एकची आहे. जे नेणवे पुराणी, जेथे सिंड्या वेदवाणी. तेची आता येची क्षणी, बोधीन गुरुकृपे. पाहिले नसता संस्कृती, रिग नाही मराठ ग्रंथी. हृदयी वसल्या कृपामूर्ती, सद्गुरु स्वामी. आता न लगे संस्कृत, अथवा ग्रंथ प्राकृत. माझा स्वामी कृपेसहित, हृदयी वसे. न करिता वेदाभ्यास, अथवा श्रवण सायास. प्रयत्ने विण सौरस, सद्गुरु कृपा. ग्रंथ मात्र महाराष्ट्र, त्याहून संस्कृत श्रेष्ठ. या संस्कृतामध्ये स्पष्ट, थोर तो वेदांत. त्या वेदांता परते काही, सर्वथा श्रेष्ठ नाही. जेथे वेदगर्भ सर्वही प्रगट झाला. असो ऐसा जो वेदांत, त्या वेदांताचाही मतितार्थ. अति गहन जो परमार्थ,
तो तू ऐक आता. शिष्या, ज्ञानाचे लक्षण ऐक. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपण आपल्याला पाहणे याचे नाव ज्ञान होय. आपले खरे स्वरूप पाहणे हे खरे ज्ञान. मुख्य देव जो ईश्वर त्याला जाणावे. आपल्यामधील खरा मी तो आपले खरे स्वरूप ते ओळखावे आणि टिकणारे काय व तात्पुरते काय हे निश्चित ठरवावे. याला ज्ञान म्हणतात. खरा मी आत्मस्वरूप आहे. तोच ब्रह्मरूप म्हणून ईश्वर आहे आणि ते स्वरूप कायम टिकणारे आहे. म्हणून एकाच आत्मज्ञानाची ही 3 अभिन्न अंगे आहेत. ज्या अवस्थेमध्ये प्रकृतीचा दृश्य पसारा संपतो, पंचमहाभूतांचा डोलारा मावळतो आणि मी तू हा द्वैतभेद संपूर्णपणे नाश पावतो, त्या अवस्थेला ज्ञान म्हणतात. परमात्मा स्वरूपामध्ये अहमची स्फूर्ती होण्याच्या आधीची जी अवस्था, त्या अवस्थेमध्ये दृश्याचा मागमूस नाही. त्यामुळे पंचमहाभूतांचा पत्ता नाही आणि त्यामुळेच भेदांचे नावच नाही. अशी जी दृश्य जन्मास येण्यापूर्वीची सूक्ष्मातिसूक्ष्म अभेद स्थिती, तिला ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपच होय. जो अनुभव मन व बुद्धी यांना आकलन होत नाही, जो तर्काने विचारांच्या कक्षेत आणता येत नाही, परावाणीच्या पलीकडे तो आहे असे सांगतात, त्या अनुभवाला ज्ञान म्हणतात. मन, बुद्धी आणि वाणी तिन्ही आत्म्याच्या प्रकाशाने सजीव राहतात, त्याच्या सत्तेने कार्यक्षम होतात. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हा त्यांचा प्रांत होय. इतकेच नव्हे तर तुर्येच्या पलीकडे ज्ञान राहते, म्हणून परावाणी सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. जेथे दृश्याचे भान संपूर्ण नाहीसे होते, जेथे मी जाणतो, मला ज्ञान आहे ही जाणीव अज्ञान समजले जाते, असे अत्यंत मलरहित शुद्ध जे स्वरूपभान याला ज्ञान म्हणतात. स्वरूपभानामध्ये माया मावळते, म्हणून दृश्याचे भान उरत नाही. ज्ञानाने अज्ञान नाहीसे होते आणि पुढे ते ज्ञान देखील स्वरूपात विलीन होते, म्हणून मी जाणतो हे उरत नाही. कोणत्याही भेदाचा, दृश्याचा, विकल्पाचा मोल नाही, म्हणून ते स्वरूप अतिनिर्मल व शुद्ध आहे. देहबुद्धीच्या 3 अवस्था ओलांडून 4थ्या अवस्थेत प्रवेश केला की आत्मबुद्धी उदय पावते, पण ती सुद्धा मावळून केवळ स्वरूप उरणे हे खरे ज्ञान समजावे. तुर्या ही 4थी अवस्था सर्व साक्षिणी असते, म्हणून तिला आत्मज्ञान म्हणतात. परंतु त्या अवस्थेमध्ये साक्षीत्वाने पदार्थ ज्ञान असते. यासाठी ते पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. पदार्थ ज्ञान म्हणजे दृश्य पदार्थ जाणणे होय. दृश्यरहित शुद्ध स्वरूप जाणणे याचे नाव आत्मज्ञान होय. ज्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्वरूपाखेरीज काहीच उरत नाही, तेथे सर्वसाक्षी पण असू शकत नाही. म्हणून तुर्येमध्ये होणारे ज्ञान शुद्ध आत्मज्ञान मानू नये. आत्मज्ञानामध्ये संपूर्ण अद्वैत असते, तुर्येमध्ये तर प्रत्यक्ष द्वैत आढळते. म्हणून शुद्ध आत्मज्ञान स्वतंत्र आहे, निराळेच आहे. मी देहच आहे ही दृढ भावना म्हणजे देहबुद्धी. मी आत्माच आहे ही दृढ भावना म्हणजे आत्मबुद्धी. जागेपण, स्वप्न व गाढ झोप या 3 अवस्था देहबुद्धीच्या, तर तुर्य अवस्था आत्मबुद्धीची. देहबुद्धीच्या ज्ञानामध्ये ज्ञाता ज्ञेयाहून वेगळा राहतो. मी म्हणजे ज्ञाता व तू म्हणजे ज्ञेय, म्हणून तेथे द्वैत आढळते. तुर्येच्या ज्ञानामध्ये ज्ञाता मी आत्माच होतो. त्या अवस्थेमध्ये मी देहच आहे हे भान लोकते खरे, परंतु मी आत्मा आहे, मी दृश्य पदार्थाहून निराळा आहे, मी त्यांना वेगळेपणाने पाहतो असे भान असते. याला सर्वसाक्षिणी अवस्था म्हणतात. यामध्ये मी ज्ञाता आत्माच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो, म्हणून अज्ञान उरत नाही. परंतु दृश्याला साक्षी राहून वेगळेपणाने पाहणे शिल्लक असते. याचा अर्थ असा की दृश्य ज्ञेयपणाने ज्ञात्याहून वेगळे राहते, हेच द्वैत होय. आत्मज्ञानात संपूर्ण अद्वैत असल्याने द्वैत असणारी तुर्या शुद्ध आत्मज्ञान नव्हे. उपनिषदांमधील महावाक्यांमध्ये आत्मज्ञानाचे सारे रहस्य साठवले आहे, पण त्याचा नुसता जप करून चालत नाही, त्यावर मनन करून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. शुद्ध ज्ञानाचे लक्षण ऐक. जे शुद्ध परमात्मा स्वरूप आहे तेच आपण आहोत असा जो साक्षात अनुभव येतो, त्याचे नाव शुद्ध स्वरूप ज्ञान होय. हे श्रोत्यांनी समजावे. महावाक्यांचा उपदेश उत्तमच आहे, परंतु त्यांचा जप करण्यास सांगितलेला नाही. साधकाने महावाक्यांच्या अर्थाचा विचारच करणे आवश्यक आहे. महावाक्यांमध्ये परमार्थाच्या उपदेशाचे सार आहे, यात शंका नाही.
परंतु त्यांचे मननच केले पाहिजे. महावाक्यांचा नुसता जप केल्याने अज्ञानाचा अंधार नाहीसा होत नाही. आत्मा ब्रह्मस्वरूप किंवा परमात्मा स्वरूप आहे आणि आपण वास्तविक आत्मस्वरूप आहोत, म्हणून आपण ब्रह्मस्वरूप किंवा परमात्मा स्वरूप आहोत. सर्व महावाक्यांचा उपदेश हा असा आहे, मी देह नसून आत्माच आहे आणि आत्मा ब्रह्मस्वरूप असल्याने मी ब्रह्मस्वरूप आहे असा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजे आत्मज्ञान होणे समजावे. या ज्ञानाला शुद्ध व निर्मळ स्वरूप ज्ञान असे वेदांतामध्ये म्हणतात. हे ज्ञान अतिसूक्ष्म विचाराने आपल्यामध्येच उदय पावते व त्याच्यामध्ये सर्व विरोध मावळतात. उपनिषदांमध्ये 3-4 ठिकाणी याचे सुंदर वर्णन आढळते. उदाहरणार्थ असौ यहा, असौ पुरुषाः, सहा अहम अस्मि, अर्थात तो जो पुरुष तोच मी आहे. यद आत्मतत्वेन तु ब्रह्मतत्व दीपोपमेनेह युक्तः प्रपश्येत अजं ध्रुवं सर्वतत्त्वविशुद्धं ज्ञात्वा देवमुच्यते. सर्व पाशैही, ज्याप्रमाणे दिव्याच्या साह्याने मनुष्य वस्तू पाहतो त्याप्रमाणे योगी आत्मतत्वाच्या साह्याने अज, ध्रुव, परमश्रेष्ठ व कांतिमान ब्रह्मतत्व पाहतो. यत्परम ब्रह्म सर्वात्मा विश्वस्यायतनं महत् सूक्ष्मात् सूक्ष्मतरं नित्यं स त्वमेव तत्. मयि एव सकलं जातं, मयि सर्व प्रतिष्ठितं, मयि सर्व लयं यति तद्ब्रह्म अद्वयम अस्मि अहम. सर्वोत्तम ब्रह्म सर्वांचा आत्मा आहे, विश्वाचे मूळ आहे, अतिशय सूक्ष्म आहे आणि नित्य आहे. ते तू आहेस. माझ्यातून सर्व व्यक्त दशेस येते, माझ्यामध्ये जगते आणि माझ्यातच लय पावते. ते अद्वय ब्रह्म मीच आहे. महावाक्यांचा अर्थ पाहिला तर तो असा आहे की आपण परमात्मा स्वरूपच आहोत, पण अर्थ न पाहता त्यांचा नुसता जप केला तर व्यर्थ श्रम मात्र होतात. महावाक्यांचे मनन करून त्यामधील अर्थाचा स्वतः अनुभव घेणे हे ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. आपण म्हणजे मी ब्रह्मच आहोत या महावाक्यांचा खरा शुद्ध व सूक्ष्म अर्थ आहे आपण हरवलेले स्वस्वरूप किंवा आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त होणे. आपला खरा मी आपण जाणणे हे ज्ञान फारच दुर्लभ आहे, कारण ते ज्ञान आरंभापासून शेवटपर्यंत स्वयंभू आत्मस्वरूपच असते. स्वयंभू म्हणजे स्वतः सिद्ध, आत्म्याला जाणणारा, आत्म्याशी तादात्म्य पाहून आत्मज्ञान मिळवतो. त्यामुळे त्याच्या ज्ञानाचे प्रमाण त्या ज्ञानांमध्येच अंतर्भूत असते. म्हणून आत्मज्ञान स्वतः सिद्ध असते. एका मूळ स्वरूपातून हे सारे विश्व व्यक्त दशेला येते व पुन्हा त्या स्वरूपात ते लय पावते. त्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की अज्ञान नाहीसे होते. मग आपण बांधले गेलो आहोत असा अज्ञानातून निर्माण होणारा भ्रम नाहीसा होतो. आपण विश्वापेक्षा देखील विशाल असताना स्थळकाळांनी वेढल्यामुळे जणू काय बद्ध आहोत. ते विश्वच मुळी स्वरूपात लीन झाल्याने आत्मज्ञानी पुरुषाला बद्धपणाची भावना उरत नाही. स्वस्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव येईपर्यंत अनेक मते आणि मतांतरे यामध्ये विरोध आढळतो, परंतु आत्मज्ञान झाल्यावर हा सारा विरोध मावळतो. अतिसूक्ष्म विचार करून पाहिल्यास सर्वांमध्ये ऐक्य सापडते. आत्मस्वरूप अनंत असल्याने ज्याला ज्या अंगांचे दर्शन होते त्याला अनुसरून तो आपले मत मांडतो. आत्मज्ञानी पुरुषाच्या अनुभवामध्ये सर्व अंगे एकत्वाने गोळा होतात. अतिशय सूक्ष्म म्हणजे खोल व व्यापक विचार मात्र केला पाहिजे. अज्ञानाचा मल नसलेले अगदी शुद्ध आत्मस्वरूप या दृश्य चराचराचे मूळ आहे असा प्रत्यक्ष अनुभव येऊन जे ज्ञान होते त्यास वेदांतामध्ये शुद्ध ज्ञान असे म्हणतात. आपण आपल्या मूळ स्थानाचा म्हणजे स्वरूपाचा शोध केला तर आपण आत्मस्वरूपात जातो. ते स्वरूप ज्ञानमय असल्याने तेथे अज्ञान आपोआप नाहीसे होते. म्हणून आत्मज्ञानाला मोक्ष देणारे ब्रह्मज्ञान असे नाव आहे. आपल्यामधील खरा मी कोण आहे याचा शोध करू जाता आत्मज्ञान होते. आत्मा सर्वव्यापी असल्याने आपण आत्मज्ञानामुळे सर्वज्ञ बनतो. आपल्याला सर्व ज्ञान हस्तगत होते. सर्व ठिकाणी मीच व्यापून आहे असा अनुभव आल्याने देहापुरताच मी आहे ही अंकुचित वृत्ती शिल्लकच उरत नाही. आकुंचित वृत्ती शिल्लकच उरत नाही. मी कोण आहे
हे जाणण्याच्या हेतू बाळगून जर आपण शोध घेऊ लागलो तर खरा मी देहाच्या पलीकडे आहे असा अनुभव येतो. देहाच्या पलीकडे असणाऱ्या मीला पाहता पाहता आपण अगदी निश्चितपणे आत्मस्वरूपच होतो. पूर्वी होऊन गेलेल्या सर्व थोर ज्ञानी पुरुषांना असे आत्मज्ञान प्राप्त झालेले होते. आत्मज्ञानच सर्व वेदशास्त्रांचे रहस्य आहे. सर्व संतांचे वर्म देखील तेच आहे. श्रद्धावान पुरुषांना त्यांच्या भाग्यानुसार आत्मज्ञान प्राप्त होत असते. असो, पूर्वीचे खरे थोर पुरुष ज्या ज्ञानाने संसारातून पार पडले ते आता नीट ऐक. महामुनी वसिष्ठ आणि व्यास, समाधानी शुक आणि नारद, महाज्ञानी जनकादिक या आत्मज्ञानानेच थोरपदाला पोहोचले. वामदेवादी योगेश्वर, वाल्मिक, अत्री ऋषीश्वर, शौनकादिक हे सर्व वेदांत तत्वज्ञानाचे रहस्य. जे आत्मज्ञान त्यानेच परमपदाला पोचले. सनकादी थोर ज्ञानी आणि आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ हे नाथपंथी महायोगी आणि आणखी असंख्य महात्मे आत्मज्ञानानेच कृतकृत्य झाले. मोठमोठे सिद्ध मुनी आणि महान अनुभवी या सर्वांच्या अंतरंगांची जी अवस्था म्हणजे आत्मज्ञान. ज्या ज्ञानाच्या आनंदाने महादेव निरंतर डोलत असतो, जे आत्मज्ञान वेदशास्त्रांचे तात्पर्य आहे, जे योग्य प्रमाणाने निश्चित केलेला निर्णय आहे, जे साक्षात अनुभवाला येते आणि जे अतिसूक्ष्म विचारांती योग्य ठरते, जे आत्मज्ञान श्रद्धावंतांना त्यांच्या भाग्याप्रमाणे प्राप्त होते. पूर्वी होऊन गेलेले, सध्या हयात असलेले व पुढे होणारे सर्व साधू संत आणि सज्जन यांचे गुह्य असलेले असे जे आत्मज्ञान ते मी आता सांगतो. आत्मज्ञान सर्व ज्ञानाचे शिखर आहे. ते सद्गुरूच्या कृपेने विनासायास प्राप्त होते. सद्गुरूंचे वचन हेच आत्मज्ञानाच्या बाबतीत परमश्रेष्ठ प्रमाण समजावे. ते वचन काय आहे ते आता सांगतात. तीर्थ, व्रत, तप, दान, धूम्रपान, पंचाग्नी साधन, गोरांजन या साधनाने आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आत्मज्ञान हे सगळ्या परमार्थ साधनाचे खरे फळ आहे. तेच ज्ञानाची परमावधी आहे. आत्मज्ञानानेच संशयवृत्तीचे मूळ संपूर्णपणे नाश पावते. जगात कितीतरी भाषा आहेत आणि प्रत्येक भाषेमध्ये कितीतरी ग्रंथ आहेत. शिवाय प्रत्यक्ष वेदांतावर कितीतरी ग्रंथ आहेत. या सर्वांचा खोल अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे आत्मज्ञान होय. पुराणांचा अभ्यास करून आत्मज्ञान प्राप्त होत नाही. ते ज्ञान सांगता सांगता वेद थकले. असे विलक्षण असणारे आत्मज्ञान आता या क्षणी गुरुकृपेने समजावून देईल. स्वतःवर गुरुकृपा झाल्याने आत्मज्ञान आपल्या घरी जणू काय पाणी भरते अशी श्री समर्थांची अवस्था होती. तिचे वर्णन ऐकावे. श्री समर्थ सांगतात की संस्कृत ग्रंथात काय आहे ते आपण पाहिलेले नाही. मराठी ग्रंथात आपला प्रवेश नाही, पण आपल्या हृदयात सद्गुरु स्वामींची कृपामूर्ती मात्र स्थिरपणे राहिलेली आहे. आता संस्कृत अथवा प्राकृत ग्रंथाची गरज तरी काय आहे? माझा स्वामी कृपेचा वर्षाव करीत माझ्या हृदयात बसलेला आहे. वेदांचा अभ्यास न करता किंवा श्रवणाचे सायास न करता मला अगदी प्रयत्न वाचून गोड सद्गुरु कृपा लाभलेली आहे. मराठी भाषेत ग्रंथ आहेत, पण त्याहून संस्कृत भाषेतील ग्रंथ श्रेष्ठ आहेत. संस्कृत ग्रंथांमध्ये देखील वेदांत ग्रंथ फार श्रेष्ठ आहेत. वेदांतापेक्षा दुसरे काही श्रेष्ठ नाही, कारण वेदांचे सारे रहस्य वेदांतामध्ये प्रगट झालेले आहे. असो, अशा वेदांताचा जो तात्पर्यार्थ आहे आणि जो अत्यंत खोल परमार्थ आहे तो तू आता ऐक. जय जय रघुवीर.